श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 11वा. श्री गुरु नरहरीचे बालचरित्र लीला वर्णन. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री कुलदेवताय नम. श्री गुरुचा पुढचा अवतार कसा झाला हे मला सविस्तर सांगा, असे नामधारक म्हणाला असता सिद्ध म्हणाले, श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला. ही कथा मी तुला पूर्वी 8व्या अध्यायात सांगितली. श्रीपादांनी या मुलाच्या आईला शनी प्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती करंजा गावात लाडकरंजा वाजसिने शाखेत एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली. तिच्या आई वडिलांनी तिचे नाव चांगल्या प्रकारे पालनपोषण केले व तिचे नाव अंबाभवानी असे ठेवले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. अंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करत. ते दोघेही नित्यनियमाने प्रदोषसमयी शिवपूजन करत असत. शनिवारी व त्रयोदशीला विशेष प्रकारे यथासांग शिवपूजा करत असे. आपल्याला श्री दत्तात्रयासारखा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. काही दिवसांनी अंबाभवानीला पुत्र झाला. सर्वांनी अतिशय आनंद झाला. अत्यंत तेजस्वी होता. तो जन्माला येताच ओंकाराचा उच्चार करू लागला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर्णवले. ज्योतिष म्हणाले, हा अवतारी पुरुष आहे. सर्वांना गुरु होईल. तुमच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांची इच्छा पुरवेल. चिंतामणी होईल. अष्टसिद्धी नवसिद्धीचा हा स्वामी त्रिलोक्यात वंदनीय पूजनीय होईल. याच का दर्शनाने महापातके लोक पावन होतील. त्यांचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल. हा इच्छा पूर्ण करेल. मात्र हा विवाह करणार नाही. हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात. म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला आहे. याचा नीट सांभाळ करा. याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. ब्राह्मणाने ज्योतिषांना त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. ज्योतिषांनी वर्तवलेले ऐकून अंबा व भवानी यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्र अलंकार दिले. भगवान महादेव नावाचा नवजात पुत्र ओंकार जपतो हे बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील असंख्य स्त्री पुरुष हे माधवरावांच्या घरी गर्दी करू लागले. आपल्या या पुत्राला आल्या गेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती. दृष्ट काढत असे. त्याच्या गळ्यात गंडा दोरा बांधत असे. अहो, केवळ लोकोद्धारासाठी ज्या परमात्माने अवतार धारण केला त्याला दृष्ट लागणार, पण आईची ती काळजी घेणारच. मुलगा 10 दिवसाचा झाल्यावर त्याने मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. शिलग्रामदेव असे त्याचे जन्मनाव व नरहरी असे पाण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसामाजी वाढू लागला, पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे. आई वडिलांनी त्याला बोलण्यास शिकवायचे खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आपल्याला हा सोन्यासारखा मुलगा मुक्का आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी 7 वर्षाचा झाला. 8व्या वर्षी त्याची मुंज करायची हवी, पण मुख्या मुलांची मुंज कशी करायची, त्याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा. भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला, पण तो मुक्का दिला. या विचाराने दुःखी झालेली अंबाभवानी रडू लागली. आपल्याला लागली. नरहरी आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने घरातील एक लोखंडी पार होती हाती घेतली. त्याच क्षणी तो पहार सोन्यासारखी झाली.
मग नरहरी लोखंडी वस्तूंना हात लावला. त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या. तो चमत्कार पाहून नरहरीच्या आई वडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, बाळा, महात्मा आहेस, तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस, पण तू बोलत का नाहीस? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तू आमची इच्छा पूर्ण कर. नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मोकले यांना खुणा करून, तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोले, असे खुणाने सुचवले. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरवले. मग एक शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्यानिमित्त खूप दानधर्म केला. भोजन, दीक्षा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, माधवाने इतका खर्च कशासाठी केला? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली, पण तो गायत्री मंत्र कसा म्हणणार? त्या मुख्याला साधं कोण शिकवणार? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार? दुसरे टवाळखोर म्हणाले, काही का असेना, या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले, दक्षिणा मिळाली. हा मुलगा शिको नाही तर न शिको. नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री मंत्राचा उपदेश केला. आणि काय आश्चर्य! नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री मनातच दीक्षाविधी पूर्ण झाल्यानंतर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पाले भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला. 7 वर्षाचा मुलगा सगळे वेद अलिखित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणू लागले, आओ, हा मुलगा प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रयांचा अवतार दिसतो. सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले. त्याच्या चरणाला वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली. आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोही डुबू लागले. मग नरहरी आपल्या आई वडिलांच्या पाया पडून म्हणाला, मी आता तीर्थयात्रेला जातो. मी संन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या. मग तो आईला म्हणाला, माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन. नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, माझी शिवपूजा फळास आली, म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला. तू आम्हाला संभाळ करशील असे आम्हाला आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार? असे दुःखाने बोलत असताना ती बेशुद्ध पडली. नरहरी तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला ग्रहत्याग करावाच लागेल. पण तुम्ही शोक करू नका. तुम्हाला 4 पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही. असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्या क्षणी तिला पुनर्जन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळाले की आपला नरहरी म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला जी गतजन्माचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे ते गुप्त ठेव. मी संन्यासी आहे, संसारापासून अलिप्त आहे. आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे. नरहरी इतके सांगितले तरी सुद्धा अंबा त्याला म्हणाली, नरहरी, आता तू गेलास की मला कधी दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू? इतक्या लहानपणी संन्यास घेण्याचे काय आवश्यकता? धर्मशास्त्रानुसार मनुष्याचे 4 आश्रम क्रमाक्रमाने आचरावेत. ब्रह्माश्रम वेदपठन करावे, मग गृहस्थाश्रम स्वीकारावा, सर्व इंद्रिय तृप्त करावीत,
यज्ञादी कर्मे करावीत, मग तपश्चर्यास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीने माताने जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे, ते ऐक. अशा रीतीने गुरुचरित्रातील श्री गुरु नरहरीचं बालपण लीलावर्णन नावाचा अध्याय 11वा समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्रातील अध्याय 12वा काशी क्षेत्री संन्यास गुरुशिष्य परंपरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीला तुझ्या अंबामातेचे संन्यास न घेण्याविषयी अनेक वार विचारले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नरहरी तिला समजावीत म्हणाला, माते, तू मला थांबवण्याचा आग्रह करत आहेस, पण शरीर हे क्षणभंगूर आहे. संपत्ती अशाश्वत आहे. मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही. म्हणून हा ध्येय आहे, तोपर्यंत धर्मान संग्रह करावा. माणसाने केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. मनुष्याने आयुष्यात क्षणाक्षणाला कमी होत असते. मनुष्याच्या पानावरील पाण्यासारख्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे. कधी गळून पडेल हे सांगता येणार नाही. समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही, त्याचप्रमाणे आयुष्यात परत मिळत नाही. म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षणाला पुण्यकर्माने सार्थकी लावावा. मूर्ख लोकांना हे समजत नाही. ते आयुष्यभर बायका, मुले, घरदार, संपत्ती यातून गुंतून पडतात. ज्याला यमप्रिय आहे त्याने खुशाल संसारात नाही तर आळसात आयुष्य घालवा. पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल, मोक्ष, भक्ती, मुक्ती मिळवायची असेल, त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी. मी तेच करणार आहे, म्हणून मला तू अडवू नकोस. नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून तिच्या आई वडिलांना व तिथे असलेल्या लोकांना मोठं आश्चर्य वाटले. आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्वज्ञान सांगतो आहे हे पाहून आई वडिलांना धन्यता वाटली. अंबा नरहरीला म्हणाली, बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे तू वचन दिले होतेस, पण म्हणालास यालावर मला काय माझा नाही, त्याला मी काय करू? मी तुला विनंती आहे, मला हा एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावयस, मग मी तुला जाण्यास परवानगी देईन. माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करेल. यावर नरहरी हसून म्हणाला, माते, माझे बोलणे सत्य मान. तुला एकच काय 2 पुत्र होईपर्यंत मी तुझ्याजवळ राहीन. तुला 2 पुत्र झाले की मी थांबणार नाही. मी 1 वर्षभर तुझ्याजवळ राहीन. मग नरहरी 1 वर्ष आईवडिलांच्या जवळ राहिला. 7 वर्षाचा नरहरी सर्व वेद शिकू लागला. 7 वर्षाचा हा मुलगा 4 वेद शिकतो हे पाहून लोक थक्क झाले. मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले. स्वतःला षष्ठशास्त्री मानवणारे लोक नरहरीकडे येऊ लागले. त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली. ते पाहून आईवडिलांना मोठी धन्यता वाटू लागली. काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले. नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला. सद्गुरूचे वचन खोटे कसे ठरेल? पुत्रप्राप्तीने आई वडिलांना अतिशय आनंद झाला. 1 वर्षाचा मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला, माते, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुझे हे 2 पुत्र शतायुष्य होतील. 2 पुत्र व 1 कन्या होईल. तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वजण सुखात राहाल. तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम सेवा करतील. तुम्ही माझे स्मरण करतच मी तुम्हाला भेटेन. तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे. त्यांनी भक्तिभावाने प्रदोषपूजन केले आहे. सुख, समृद्धी, यश, कीर्ती ही लोक विख्यात परलोकी मुक्त कुळात सत्वपुरुषांना जन्म हे शिवभक्त फळ आहे. हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. आता मी 30 वर्षाचा येऊन भेटेल.
आता मला जाण्याची परवानगी द्या. सर्वजण नरहरीच्या पाया पडले. सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती, प्रेम होते, कौतुक होते, आदर होता. सर्वजण त्याला वंदन करून आपल्या घरी गेले. नरहरी काशीला निघाला. महादेव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले. तिथे नरहरीचे त्या दोघांनी श्रीपाद श्रीवल्लभ व दत्तात्रय रूपात दर्शन दिले. त्या दोघांना धन्य धन्य वाटले. त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. नरहरी बंदरिका आश्रमाकडे निघाला व त्या अगोदर तो काशीला गेला. तिथे त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. तिथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली. नरहरीची तपश्चर्या यथासांग, त्याच्या संन्यासवृत्ती इत्यादी पाहून त्या काशी क्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले. अनेक लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तिथे कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते. ते नरहरीचे लक्षणे पाहून इतर तपस्यांना म्हणाले, हा नरहरी बाल असला तरी हा महातपस्वी आहे. हा परमज्ञानी असून जगद्विद्य सत्वपुरुष आहे. हा गुरुपदाचा अधिकार आहे. याने संन्यास घेतला तर युगाचा लोप पावलेल्या संन्यास धर्माचा पुनर्जीवन होईल. हा लोककल्याण करणारा आहे. याच्या दर्शनाने पातके लोक पावन होतील. याने इतरांच्या संन्यास दीक्षा दिली तर सर्व परमार्थ साधके अवश्य असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावयास हवा, असे कृष्ण सरस्वतीने सांगितले असता सर्व संन्यासी तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले, या कलियुगात संन्यास घेणे निषेध मानले जाते. हे अत्यंत अयोग्य आहे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तेच कार्य आता तुला करावयावे लागणार आहे. यासाठी तुम्ही ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. नरहरीची ही विनंती मान्य करून कृष्ण सरस्वतींची विधिवत संन्यास दीक्षा घेतली. ते श्री नरसिंह सरस्वती झाले. सिद्धयोगी असे सांगत असताना नामधारकाने त्यांना विचारले, नरहरी म्हणजे साक्षात त्रिमूर्ती दत्तात्रयांचे अवतार. ते श्री गुरु जगद्गुरु असतात. त्यांना दुसरा गुरु का केला? त्यावर सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामाने वशिष्ठांना गुरु केले. त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांना संदीपांनी गुरु केले. त्याचप्रमाणे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढावी, गुरु शिष्य परंपरा अबाधित ठेवावी, हेच कार्य नरहरीने केले. नामधारकाने विचार केला, कृष्ण सरस्वती कोण? त्यांची गुरु परंपरा मला सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, त्याचा मूळ गुरु भगवान शंकर याचे विष्णूला उपदेश केला. विष्णूंचा शिष्य ब्रह्मदेव, त्याचा शिष्य वरिष्ठ, याक्रमाने शक्ती, पराशर, व्यास, शंकराचार्य, गौडपदाचार्य, आचार्य गोविंद शंकराचार्य, विश्वरूपाज्ञ, ज्ञानबोधगिरी, सिंहगिरी, ईश्वरतीर्थ, नरसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्याहरण, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतीर्थ, सरस्वती यागवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरुपरमात्मा आहेत. कृष्ण सरस्वती हे यादवेंद्राचे शिष्य. नरहरीचे कृष्ण सरस्वतीपासून संन्यास दीक्षा घेतली. त्यांना नरसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले. नरसिंह सरस्वतीने काशी क्षेत्री काही दिवस राहून अनेक संन्यासांना संन्यास दीक्षा दिली व ज्ञानदानाचे मोठे कार्य केले. मग ते बंदरिका आश्रमाकडे गेले. त्यांना अनेक शिष्य मिळाले. मार्गात अनेक तीर्थक्षेत्रे दर्शन घेतले. संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयाग क्षेत्री गेले. प्रयाग क्षेत्री असताना त्यांनी माधव नावाचा ब्राह्मण भेटला.
त्यांना ब्रह्मज्ञानाचा उद्देश करून संन्यास दीक्षा दिली व त्याला माधव सरस्वती असे नाव दिले. सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र सांगत आहेत. हे श्रवण केले असता चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अशा रीतीने गुरुचरित्रातील काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा नावाचा अध्याय 12वा समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त.